शहरातील मध्यवर्ती कारागृहात एका तरुण कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरामध्ये तणाव निर्माण झालाय। मृत कैद्याचं नाव सुमित उर्फ टिप्या नरेंद्र साखरे, वय वर्ष 21, राहणार समतानगर असून त्याला कपिल नगर पोलिसांनी आर्म्स ऍक्ट अंतर्गत अटक केली होती। न्यायालयाने त्याला न्यायिक कोठडी सुनावल्यानंतर तो नागपूर मध्यवर्ती कारागृहातच होता। 21 मार्च रोजी सुमितची तब्येत अचानक बिघडली असा दावा कारागृह प्रशासनाने केलाय। त्यानंतर त्याला उपचारासाठी नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। सुमितच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी जेल प्रशासनावर गंभीर आरोप केलाय। सुमितच्या अंगावर जखमा आहेत, मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत। तुरुंगात निर्दयीपणे मारहाण करूनच त्याचा मृत्यू घडवून आणला असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय। आक्रोशित कुटुंबियांनी शव ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिलाय। आम्हाला न्याय हवा, तुरुंगातील अधिकाऱ्यांवर हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे। घटनास्थळी जमलेल्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश व्यक्त करत जेल प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसरीकडे जेल प्रशासनाने मारहाणीचे आरोप फेटाळून लावत सुमितच्या मृत्यूला नैसर्गिक ठरवण्याचा प्रयत्न केलाय। त्याला कोणतीही मारहाण करण्यात आलेली नाही, अचानक तब्येत बिघडल्यानेच हा मृत्यू झालाय असं तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केलंय। सध्या या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। कैद्यांच्या मृत्यूची जबाबदारी तुरुंग प्रशासनावर असते, त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मानवाधिकार कार्यकर्तेही करत आहे। या मृत्यूमागे सत्य काय आहे? खरोखरच जेलमध्ये अमानुष मारहाण झाली का, की नैसर्गिक मृत्यू होता? हे सध्या चौकशीअंती स्पष्ट होईल। मात्र सध्या नागपुरात या घटनेनं मोठं वादंग माजवलाय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी सोबत क्राईम रिपोर्टर विशाल बंबडवार, नागपूर। मृतक नामे आहे, न्यायालयीन बंदी होता तो सुमित उर्फ टिप्या नरेंद्र साखरे, वय 21 वर्ष, राहणार समतानगर, कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीमधला। तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता। त्याला 425 जो आर्म ऍक्ट आहे त्या गुन्ह्यात तो अटक होता कपिल नगरला, आणि त्याला जेल पास करण्यात आलं होतं 9/3/2025 रोजी। आणि त्यानंतर त्याची प्रकृती खालावली आणि त्याला उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटल येथे उपचारासाठी ॲडमिट केलेलं होतं जेल प्रशासनाकडनं। आणि उपचारादरम्यान त्याचा दिनांक 22/3/2025ला मृत्यू झालेला आहे सायंकाळी। आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की असं झालेलं आहे, आणि त्यानंतर आम्ही मर्ग दाखल केलेला आहे। आमच्याकडे चौकशी चालू आहे। सध्या PM रिपोर्ट प्राप्त होणे बाकी आहे। PM रिपोर्ट प्राप्त झाल्याची माहिती। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।